दरम्यान नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये संततधार सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर मधून आता जायकवाडीकडे 3228 क्युसेकने विसर्ग केला जातोय। पुढचे काही दिवस नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटावे यांनी। हवामान विभागाने वर्तवल्यानुसार नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे। त्यानुसार सकाळपासूनच संततधार पाऊस चालू आहे। रात्री देखील पाऊस बरसत होता। त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर हे धरण आहे। या धरणातून जायकवाडीच्या दिशेने 3228 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे। हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात आणखीनही काही मुसळधार पाऊस पडणार असल्याने असा इशारा दिला असल्याने धरणात अजून पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर हा पाण्याचा विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या वक्रकार दरवाजानुसार सोडण्यात आला असून हाच आता हे गोदावरीच्या नदी पात्रातून हे पाणी जायकवाडीच्या दिशेने जात आहेत। सकाळपासूनच 3228 क्युसेस पाणी हा जायकवाडीच्या दिशेने जात असून अजूनही पाणी पातळीत कधी धरणात वाढ झाली तर नक्कीच अजूनही पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। नरेंद्र पटावे, जय महाराष्ट्र न्यूज, नांदूर मध्यमेश्वर, निफाड।